सध्या भारतामध्ये कोणकोणत्या कंपनीची विमाने उड्डाण करतात? एअर इंडिया ही भारतातली सर्वात मोठी विमान कंपनी आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात आहे. सध्या एअर इंडियाकडे 236 विमाने आहेत. पैकी 114 एअर बसेस आहेत आणि 122 बोईंग विमाने आहेत. त्यांनी असा समतोल राखलेला आहे. इंडिगो ही लो कॉस्टमध्ये तिकीट्स प्रोव्हाइड करते. ही भारतातली सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातली एअरलाईन आहे. यांच्याकडे इंडिगोकडे 411 एअरक्राफ्ट्स आहेत. ह्यांच्यापैकी 15 एअरक्राफ्ट्स हे बोईंग कंपनीचे आहेत आणि बाकीचे एअरबस आहेत. म्हणजे इंडिगोमध्ये बऱ्यापैकी एअरबस आहेत. स्पाइसजेट ही सुद्धा लो कॉस्ट प्रोव्हाइड करते आणि बरीच लोकप्रिय एअरलाईन आहे. या एअरलाईनमध्ये 30 बोईंग आहेत, बोईंग एअरक्राफ्ट्स आहेत आणि 2 एअरबस आहेत. एअर इंडिया एक्सप्रेस ही टाटा एंटरप्राइजेसची आणि एअर इंडियाची उपकंपनी आहे. यामध्ये सुद्धा कमी दरामध्ये तिकीट प्रोव्हाइड केले जातात आणि नॅशनल इंटरनॅशनल अशी दोन्ही उड्डाणे घेतली जातात. यांच्याकडे टोटल 110 एअरक्राफ्ट्स आहेत. पैकी 70 हे बोईंग आहेत आणि 40 हे एअरबस आहेत. विस्तारा एअरलाईनसुद्धा चांगल्या सुविधा देते. ह्यांच्याकडे टोटल 70 एअरक्राफ्ट्स आहेत. ह्यांच्यामध्ये 63 हे एअरबस आहेत आणि फक्त 7 बोईंग आहेत. अलायन्स एअर ही सुद्धा एअर इंडियाची उपकंपनी आहे. प्रामुख्याने प्रादेशिक मार्गांवरती उड्डाणे करते आणि यांच्याकडे आधी बोईंग विमाने होती, पण सध्या त्यांच्याकडे एकही बोईंग एअरक्राफ्ट नाही आहे. त्यांच्याकडे ATR एअरक्राफ्ट्स आणि डॉर्नियर एअरक्राफ्ट्स आहेत. ATR एअरक्राफ्ट्स हे फ्रेंच इटालियन एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरर करून ते घेतले जातात आणि डॉर्नियर ही एक जर्मन एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. अकासा एअर ही एक नवीन कंपनी आहे. चांगली कामगिरी तिने केलेली आहे. अकासा एअरकडे 29 बोईंग आहेत. पण कंपनीच्या म्हणण्यानुसार पुढील 8 वर्षात ते आणखी 197 विमाने डिलिव्हरीसाठी नियोजित केलेली आहेत. तर ती बोईंग असतील की एअरबस असतील हे येणारा काळच सांगेल.